प्रेम म्हणते का की तुम्ही काय मला दिलंय तर मी तुम्हाला करू? नाही, लोक शब्द बोलतात. एक सांगतो, पण व्यवहारामध्ये पात्रतेप्रमाणे मिळेल, तुमच्या सामर्थ्याप्रमाणे मिळेल, तुमच्या त्यागाप्रमाणे मिळेल. कुठली वस्तू फुकट मिळणार नाही. त्याच्या प्रेम किती आहे तुमचं देण्यामध्ये हे पाहिल्या जाईल. कारण देणारा जो असेल माल, तो तुमचा घेण्याचा माल, देण्याचा माल किती ताकदीचा हे पाहिजे. हे व्यवहार आहे. पण पण हा व्यवहार पाहताना प्रभूशी करावा. पूर्ण त्याग. मग प्रभू पाहिजे. ज्याच्या जवळ आहे त्याला पूर्ण त्याग करा, म्हणजे तो प्रभू देईल. त्याला ज्या स्टँडर्डचं पाहिजे देणं, त्याच वेळेस तो देईल. हे तितकंच खरं आहे. प्रभूजवळ प्रेम आहे, फुकट वाटत नाही. तो सद्गुरूही फुकट काही वाटत नाही, वाटू नये असं म्हटलंय. कारण जो माल दिला जातो, तुमची किंमत किती तुम्ही मोजता हेही त्याच्यातनं प्रेम दिसतं. कारण प्रेम माध्यम देण्या घेण्यातनंच दिसतं, हेही तितकं खरं आहे. पण हा कॉन्ट्रॅक्ट करणं, तुम्ही दिलं तर मी देईल. शिष्यानी म्हणायचं, आम्हाला का नाही राजर्षी योग दिला तर इतकं देऊत आम्ही. कर्मयोग दिला इतकंच देऊ, अनुभव दिला आम्ही इतकं देऊ. हा कॉन्ट्रॅक्ट म्हणजे प्रेम नाही. लक्षात घ्या, ही बार्गेनिंग आहे. आम्ही म्हणतो तुम्ही आधी प्रेम करा मग मी करतो. सर्व सौदा आहे, मोजमाप आहे. प्रेम म्हणते का की तुम्ही मला केले तर काय द्याल? लोक शब्द बोलतात प्रेमाचा, प्रेमाच्या कथा सांगतात. भागवतमध्ये पहा प्रेमाच्या कथा. हे रंगून जातात लोक, नाचायला लागतात थै 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 भागवतमध्ये. जसं काय घरी नाचत नाही तर नाचवतात, तिथे नाचतात. आपल्याला वाटतं काय प्रेम आहे, काही नाही. आपल्या इथं खूप नाचले लोक, मोठमोठे नाचले, पण भीतीनं नाचले. तुमचं काळं पांढरं होईल की लगेच नाचायला सुरुवात होतात. लोक शब्द बोलतात, प्रेमाच्या कथा सांगतात, पण प्रेमाची जादू माहिती नाही. प्रेमाच्या कथा सांगतील, पण जादू काय करतं प्रेम हे माहिती नाही. प्रेम रसधारा वाहिली नाही, तुमच्यामधून वाहिली पाहिजे प्रेम रसधार. प्रेम बिनशर्त द्यावे लागते. एखादा दुष्टतेने इजा करेलही, पण प्रेमी प्रेम त्याच्यावरही करत राहतो. एखादा दुष्ट माणूस तुम्हाला इजा करील, हा करा करा प्रेम, आपण म्हणतो करा करा प्रेम. अजून मारलं ना त्यानं, गाईवर प्रेम केलं, शेपूट मारली तिने लात मारली. आपण म्हणून माना माना देव 33 कोटी. एका देवानं तुम्हाला मारलं ना पाय, त्या पायात कोणता देव आहे? हा तुमच्यावर नाराज आहे. दुष्ट त्यांनी इजा करेल, पण प्रेमी प्रेम त्याच्यावरही करत राहतो. तुम्ही फक्त प्रेम करा. येशू एका गावातून जात होते, येशू ख्रिस्त. पागल कुत्र्याने बाजारातील भीडमधून येऊन पायाला येशूच्या डसला. एक कुत्र आणि त्याकडचं असू शकतं. ते काय येशूला ओळखतं, डसला तो पायाला. तो कुत्रा येऊन बाजारात, कुत्र्याला पकडले, सजा दिली पाहिजे. येशू ख्रिस्ताला कुत्र डसलं, मामूली गोष्ट आहे. कोणी म्हणाले कुत्र्याला मारून टाका, कारण तो कोणालाही डसेल. आपले अनेक प्रकार आहेत, कुत्रा मारा, तो कोणालाही डसेल. येशूच्या पायातून रक्त येऊ लागले, पण ते कुत्र्याच्या पाठीवरून हात फिरवत होते येशू ख्रिस्त. लोक म्हणाले हाच माणूस पागल दिसतो, कुत्र पागल नाहीये. येशू ख्रिस्त पागल दिसायले, डसत्या कुत्र्याला, पागल कुत्र्याला हात फिरवायले. येशू म्हणाले, अरे याचे दात किती सुंदर आहेत, पहा. येशू
पॉझिटिव्ह पाहतात, सौंदर्य पाहतात. लोक म्हणाले हा नक्कीच येशू असेल. मग ओळखलं, अरे येशू ख्रिस्तच दिसतो बरं का हा. कारण टसल्यानंतर राग येत नाही. कुत्र्याचं सौंदर्य पाहिले, दात किती सुंदर आहेत. प्रेमाने सर्व जिंकल्या जातं, जग जिंकल्या जातं प्रेमाने. उदाहरणार्थ, हा बरोबर आहे, ते उदाहरण आलं बरं का. खलिफा उमर, ज्याने म्हटलं ना त्याला खाली पाडून मारलं, ते खलिफा उमर होते. खलिफा उमर होते. शेजाऱ्याशी 7 वर्ष झालं युद्ध चालू होतं. शेजारी राष्ट्र प्रदेश 7 वर्ष घमासान युद्ध चालू होतं खलिफा उमर बरोबर. खूप लोक मेले, नुकसान झालं, पण युद्ध संपलं नाही, चालू होतं. एक क्षण असा आला की खलिफा उमराने दुश्मनाला खाली पाडलं, छातीवर बसले, भाला मारणार किंवा भोकणार त्याच्या पोटात, पण शत्रू तोंडावर थुंकला. खलिफा उमर लिहून घ्या ना. उमर उठले, म्हणाले उद्या लढाई करूत. काय म्हणले? कम ऑन, टुमॉरो वी विल सी. आज नाही, उद्या पाहूत, युद्ध करूत. शत्रू म्हणाला 7 वर्षात मोका आला तो का सोडला? कोणाला? स्वतः शत्रू म्हणाला, अरे 7 वर्ष झाले मी युद्ध करतोय, मी हरवू शकलो नाही, आत्ता मला मारण्याचा मोका आला आणि तुम्ही आज मला का सोडलं? ते प्रेमाने व शांतीने युद्ध करीत होतो. ते म्हणाले, अरे तुझ्याशी मी युद्ध करत होतो, प्रेमाने आणि शांतीने करत होतो, पण थुंकल्याने मला क्रोध आला. आता ह्या क्रोधामध्ये तुला मारलं तर पाप लागेल. लक्षात घ्या, क्रोधानं जर मारलं, आता क्रोधानं बोललं तर पाप नाही लागणार. आपला अपमान केलं ना आपण कोणाचा मारलं, पाप नाही लागणार. अरे सत्याची लढाई प्रेमाने होते, म्हणून गांधीजींनी सत्याग्रह केला. अरे सत्याची लढाई प्रेमाने होते, क्रोधाने नाही. ठीक आहे, मी सत्यासाठी तुझ्याशी युद्ध करतोय, ते प्रेमाने करील, क्रोधानं नाही. तुझी माझी व्यक्तिगत दुश्मनी नाही, तत्वाची आहे. लक्षात घ्या खलिफा उमर, तुझी माझी दुश्मनी तत्वाची आहे, वैयक्तिक नाही ना. तो पायावर कोसळला, माफी मागितली त्याने, संपलं युद्ध. आतून करुणा प्रेम असेल व वरून युद्ध असेल तर चालेल. सत्याच्या तळावर युद्ध आहे, सत्याकरता युद्ध करावं लागेल, पण आतून प्रेम आणि करुणा पाहिजे, वरून भले युद्ध असो. कारण सत्याला जिंकायचं, असत्याला संपवावं लागणार. अहिंसा भाव याच्यात येतोय. कृष्णाने युद्ध करण्यास सांगितले अर्जुनाला, क्रोधातून नाही, लोभातून नाही, मोहातून नाही. नुसता मोह होता, खरखर युद्ध, तुला काय करायचं, असं नाही. कृष्णासारखा प्रेम करणारा माणूस युगान युगे पैदा होऊ शकत नाही, नेहमी पैदा होत नाही हो कृष्णासारखे माणसं. अरे अफाट प्रेम दिलं भगवंतानी. भगवंत किती प्रेमळ होते गोपिकाच्या वेळेस, राधिकेच्या वेळेस मी सांग. आता तुमचा वेळ घेत नाही. कृष्णा इतका प्रेम करणारा माणूस मुश्किलीने पैदा होतो, नाही पैदा होतो. 8 लाख वर्षानंतर कृष्ण झाले, राम त्याच्या आधी झाले. लाखो वर्ष लागतात तेव्हा ही माणसं निर्माण होतात. हजारो वर्ष लागतात त्यावेळेस एखादा संत निर्माण होतो. जोक नाही. संत निर्माण व्हायला युग पुरुषाला वाट पाहावी लागते.
कालपुरुषाला वाट पाहावी लागते. नाही होत, सोपं नाही. करोडो वर्ष वाट पाहावी लागते हो, करोडो वर्ष. एक युगानं, एक कल्पानंतर 4 अरब 60 कोटी 80 लाख वर्षांनी कृष्ण येतात. लक्षात घ्या. पृथ्वी एखाद्या माणसाला पैदा करण्यात सफल होते. एखाद्या वेळेस तिच्या तपानी एखादा देव येतो, तिला तप करावं लागतं. यशोदेलाही कृष्ण येण्याकरता तप करावं लागलं. देवकीलाही कृष्ण निर्माण होण्याकरिता तप करावं लागलं. बाप्पासाहेबही म्हणायचे, अरे मी जरूर येईल, साधक तयार करा, अशी जोडपं करा की ज्यांच्या पोटी मला यावंसं वाटेल. येईल मी नक्की. आता इथे काय, आनंदी आनंदकडे, जिकडे तिकडे चोहीकडे. पृथ्वी एखाद्या माणसाला पैदा करण्यास सफल होते. ती सत्याची लढाई होती. सत्याची लढाईला लढावं लागतं. दिवसभर लढाई होती व रात्री एक दुसऱ्याच्या शिबिरात गप्पा चालायच्या. कौरव पांडवांनी युद्ध केलं. एक दिवस आड युद्ध झालं. धर्मराज वेश बदलून रात्री जायचे आणि रोज चालले म्हणून अर्जुन हे पाहायचे, आपलं जातात कुठे, ड्रेस बदललेले, सगळं बदललेलं, ओळखू येत नाही. आणि 2-3 माणसं घेऊन जातात आपले मोठे बंधू. पाहतात तर कौरव सैन्यात ज्यांना ज्यांना जखमा झाल्या त्यांना औषधोपचार करायचे. राग आला भीमाला, आपण मारायलो, म्हणजे इतक्या कष्टाने यांना मारावं ना आपले बंधू त्यांना वाचवायलेच जाऊन. वाचवा म्हणावं, आपल्या छातीवर उभं करा, अजून 2-4 माणसं आणून. तर ते आल्यानंतर कृष्णाला सांगितलं. कृष्णाला तर माहिती होतं. धर्मराजा मोठे भाऊ होते, म्हणले तुम्ही का गेले? शत्रू सैन्याला आपण मारतो दिवसभर कष्ट करून आणि तुम्ही त्यांना वाचवायला जातात. त्यांनी फार सांगितलं. अरे त्यांनी सांगितलं, दुश्मनी नाही, आपण मारत आहोत, सत्याची युद्धाची लढाई आहे, दुश्मनी नाही, वाचवला पाहिजे. दिवसभर लढाई होती व रात्री एक दुसऱ्याच्या शिबिरात गप्पा चालायच्या. मरण शय्येवरचे भीष्म उपदेश शत्रू पक्षाला देतात. अरे मरणाच्या शय्येवर ते भीष्मराय पडलेले आणि पांडवांच्या याला उपदेश करतात भीष्माचार्य. कमाल आहे की नाही? आहे का कुठेतरी? अद्भुत माणसे होती. जोपर्यंत जगात पाप आहे, अधर्म आहे, वाईट आहे, अन्याय आहे, तोपर्यंत प्रेम करणाऱ्याला लढावं लागेल. असं समजू नका क्रोधी माणसानं क्रोधाशी लढायचं. जे प्रेम जगाला देतात त्यांना तलवार घ्यावी लागेल, त्यांना धनुष्य बाण घ्यावं लागेल, त्यांना क्षेपणास्त्र हातात घ्यावं लागेल. काल दाखवलं आज तकवर 10 वाजता अचानक लावलं की अमेरिका चिंतेमध्ये आहे की चीननं हल्ला केला तर भारताचं कसं होईल, पाकिस्तान आणि चीन. म्हणून सारखे त्यांच्या न्यूज येत आहेत की आम्ही तुम्हाला ते साहित्य देतो ज्याच्याने क्षेपणास्त्र तिथून उडालं की त्यांच्याच गावामध्ये, त्यांच्याच देशामध्ये ते नष्ट होईल. अशी संरक्षण यंत्रणा, मिसाईल संरक्षण यंत्रणा भारताने सांगितलं. 15 वर्ष झालंय की विकसित, आम्ही आत्ता ते समोर आलंय, विकसित केलंय की 200 किलोमीटरपर्यंत आम्ही तोडू शकतो. आणि 2000 किलोमीटरचा 1 ते 2 वर्षात असा शोध लागेल तुमच्यापेक्षाही आमचं प्रभावी असेल. लक्षात घ्या. प्रेम करणारा भारत
कोणावर युद्ध न करणारा भारत युद्धासाठी तयार पाहिजे. कारण कोण कधी हल्ला करील याचा नेम नाही. अहिंसा, महात्मा गांधी म्हणाले होते, माझी अहिंसा भेकडाची अहिंसा नाही. अहमदाबादला ज्यावेळेस मुसलमानांनी दंगा केला त्यावेळेस सगळे हिंदू पळू लागले. त्यावेळेस गांधीजी म्हणले, कोणी सांगितलं माझी भेकडाची अहिंसा आहे, भित्रेपणाने पळपुटी अहिंसा आहे, कोणी सांगितलं? अहिंसेचे अर्थ आम्ही बदलले. अहिंसा म्हणजे एक गाल मारलं की दुसरा गाल पुढे करायचा, मार 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 किती मार. एक बाई होती, खोटे दागिने घातले, बाजारात गेली. संक्रांती दसऱ्याला फार रश असतो. एकाने तोडला तो हार गळ्यातला, पळाला घेऊन. ते हार पाहिला, चोराने घरी नेऊन पाहिला, तपासला, रामू शहाणीच्या दुकानात तपासला, म्हणले खोटा आहे हा. अरे बापरे, म्हणले बाईनं आपला टाईम खराब केला. रात्री चोर त्या बाईकडे गेला आणि त्या बाईला 2-3 तडाखे मारले. खोटा हार घालून फसवतेस? ती म्हणले मार मार मार, तुझ्यापेक्षा नवरा जास्त मारतो, काही होत नाही मला. ही अहिंसा नाही. प्रेम करणाऱ्या माणसाला लढावं लागेल, तोपर्यंत प्रेम करणाऱ्याला लढावं लागेल. म्हणून अर्जुनाला युद्ध करायला सांगितलं. युद्धशक्रत निश्चया, ते इच्छेने नाही मजबुरीने लढतील. मजबुरीने. एका हातात तलवार व दुसऱ्या हातात शांती प्रेमाचा दीप घेऊन ते फिरतील. एका हातात तलवार असेल, एका हातात शांतीचा दिवा असेल. अशा माणसांची आज आवश्यकता आहे, प्रेमीजनांची. माणूस अशांत असेल तर अणु अणु बॉम्ब बनेल. माणूस प्रेमाने भरला नसेल तर शक्ती प्रभूचरणी समर्पित होईल. द्वेषाचा दिव्यतेशी संबंध नाही. दिव्यता, द्वेष, द्वेष आणि दिव्य प्रेम याचा अर्थार्थी संबंध नाही. राग, द्वेष, अहंकार म्हणजे तुमच्याजवळ प्रेम नाही. मला असं म्हणाले, माझं कोणी नाही ऐकलं. प्रेम तुम्ही करू शकत नाही, तुमच्याकडे प्रेम नाही. आणि देवाला तुमची कुठली कृती मान्य नाही. पहा भक्ती का सांगतोय मी डिटेल. घृणा व प्रेमाचा संबंध आपसात काहीच नाही. संत रबिया, संत रबिया एक अशी होऊन गेली की एकदम तशी नंग धडंग समजायचं. फाटके वस्त्र सगळे अंगावर, दिगंबर अवस्था, तुटकं भांड, प्लेटही अशी तुटकी फुटकी, मिळालं तर खाल्लं, नाही तर गुफेत आपलं बस आनंदानं राहायचं. हसन पाहुणा म्हणून आला. तोही फकीर होता हसन, दोघंही फकीरच. हिच्या गुहेमध्ये आला तो हसन. रबिया सकाळी उठून कुराण वाचत होती, कुराणाची पोथी वाचत होती रबिया. तो पाहून तो हैराण झाला की कुराणामधील काही वाक्यांना तिनं खोडलं होतं. लक्षात घ्या, आता थोडं जर खोडलं काय होतं माहिती आहे ना तुम्हाला? हजरत बालचं प्रकरण माहिती आहे ना? खोड काहीही तुम्ही बोललं तरी समजत नाही. तिनं कुराण खोडला, काही वाक्य खोडले होते. हसन परेशान झाला. अरे म्हणजे रबिया काय करते? संत आहे पुन्हा, आणि संत असून कुराण कोणी लिहिले मला सांगा? मोहम्मद पैगंबर, आणि मोहम्मद पैगंबराला मानणारी होती आणि त्यांचं वाक्य खोडते.